नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये कोणतीही एक्झाम न देतात तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. त्यासाठी मित्रांनो स्टाफ नर्स असेल किंवा आरोग्य सेवक पुरुष यासाठी या ठिकाणी पदभरती असणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत आणि हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात हे सुद्धा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेल म्हणून पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत या ठिकाणी पदभरती असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्या मार्फत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये कंत्राट स्वरूपात जरी असली तरी सुद्धा तुम्ही कामाची बेसिसवर रिजॉईनिंग करू शकता. त्यासाठी जाहिरात आजपासून म्हणजे 12/2/2025 पासून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी पहिली पोस्ट आहे स्टाफ नर्ससाठी. एकूण 3 जागा असणार आहेत. ठिकाण असणार हिंदू रिझर्व्ह बाळासाहेब आपला दवाखाना. त्यासाठी दोन्ही ठिकाणी पोस्ट असणार आहेत. वयोमर्यादा ओपन 18 ते 38 वर्ष. काय सांगते 83 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि एनएचएम कर्मचाऱ्याचं 5 वर्ष वयाची शिथिलता असणार आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्थ जेएनएम और बेस नर्सिंग चालू शकतं. यासाठी एकूण 3 जागा असणार आहेत. त्यासाठी विजा एक जागा, एमा व एक आणि एसीबीसी एक आणि अशी एकूण 3 जागेसाठी पदभरती असणार. त्यासाठी 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची गोष्ट आहेत बौद्धिक आरोग्य कर्मचारी पुरुष. यासाठी एकूण 4 जागा. ठिकाण तेच राहणार आहेत. ओपनचं वय 18 ते 38 वर्ष. काय 23 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. एनएमसी कर्मचारी 5 वर्ष वयाची शिथिलता असणार. त्यासाठी 12 विज्ञान बरोबर तुमचा हेल्थ सॅनिटरीचा कोर्स लागणार आहे किंवा जो तुम्हाला एमपीडब्ल्यू कोर्स असतो ते सुद्धा लागणार आहे. त्यासाठी एकूण 4 जागेपैकी इमा व 2 एसीबीसी 1 आणि ईडब्ल्यूसी जागा असणार आहेत. 18,000 रुपये तुम्हाला पे स्केल असतात. यासाठी मी तुम्हाला काही निवड व अटी शर्ती सुद्धा आहे. त्यामध्ये उपरोक्त पद ही किंवा कंत्राट स्वरूपात पदभरती असणार आहे. त्यासाठी 11 महिने 29 दिवसासाठी तुम्हाला कार्यक्रम असणार. त्यासाठी जाहिरातीमध्ये राज्य शासनाचे नियमित कर्मचारी नसून किंवा कंत्राट स्वरूपात पदभरती असणार. त्यासाठी कायमपणाचा हक्क तुम्हाला मारता येणार नाही. अर्जदाराने हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावं व त्याद्वारे कुठलाही गुन्हा नोंद नसावा. उपरोक्त कंत्राट स्वरूपात पदभरती दरमहा एकत्रित मानधन तुम्हाला देण्यात येणार आहे. अनुभव व उच्च शैक्षणिक दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता येणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स बघितल्या तर तुम्हाला zdppune.in याद्वारे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. त्यासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करायचा आहे. त्यासाठी स्वतंत्र फी सुद्धा भरायची आहे. त्याचबरोबर निवड यादी अनुक्रमानिक आधारप्रमाणे पदसंख्या स्थापन करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला जे काही एज्युकेशन असतात त्यानुसार तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये जाहिराती दिवशी वयोमर्यादा ओपनचं 18 ते 38 वर्ष. कास्टचं 83 वर्ष तुम्ही अप्लाय करायचा आहे. यासाठी मित्रांनो हा फॉर्म जर भरला तर उमेदवार विविध नमुने अर्ज व साक्षांकित प्रतिसह 12/2/26 ते 23/2/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष या ठिकाणी सादर करायचा आहे. म्हणजे जी काही फी वगैरे असतात या ठिकाणी फी आहे मित्रांनो. ओपनची फी 150 रुपये. कास्ट असले तर 100 रुपये. तुम्हाला डिमांड ड्राफ्ट हा नॉन रिफंडेबल असणार. हा डिस्ट्रिक्ट एज्युकेशन अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे याद्वारे तुम्हाला काढायचा आहे. तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो लक्षात यासाठी कोणतीही एक्झाम नसणार आहे. यामध्ये गुणांकन पद्धतीने तुमची एक्झाम असणार आहेत. म्हणजे जी काही निवड प्रक्रिया असणार आहे त्यासाठी आवश्यक क्वालिफिकेशन असल्यास 50 गुण असणार आहेत. पदाची आवश्यक शैक्षणिक अर्हता व उच्चतम अर्हता असल्यास 20 गुण आणि अनुभव असल्यास 30 गुण अशी 100 गुणाची तुमची बेसिक मेरिट लिस्टद्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. यानुसार गुणांकन केल्यानुसार गुणानुसार अधिकतम गुण विद्यार्थ्यांना या ठिकाणी संकेतस्थळावर गुणांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार. त्याची 5 दिवसाची मुदत देण्यात येणार आहे. त्यासाठी जी काही डॉक्युमेंट असतात त्यासाठी तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जी की आता काही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर शैक्षणिक मार्कशीट, राखीव जात प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, पासपोर्ट, शाळा दाखला, प्रमाण केलेले प्रमाणपत्र, पासपोर्टचा आकाराचा फोटो, शासकीय निमशासकीय कामाचा अनुभव, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नावात बदल, गॅझेट असे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत. आता मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरतात ते सुद्धा पाहणार आहात. मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला मराठीमधून फॉर्म भरायचा आहे. वर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते उजव्या साईडला फोटो चिटकायचा आहे. यामध्ये
आडनावमध्ये मराठी नाव इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये, स्वतःचे नाव मराठी इंग्रजीमध्ये, वडिलांचे किंवा पतीचे नाव इंग्रजी आणि मराठीमध्ये, आईचे नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर पत्रिकाचा पिनकोड सहित पत्ता, संपूर्ण पत्ता, गल्ली बोळ वगैरे सगळं लिहायचं आहे. 2 मोबाईल नंबर लिहा आणि एक मेल आय डी लिहा, त्याद्वारे तुम्हाला रिप्लाय येणार. त्याचबरोबर जन्मतारीख, त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही फॉर्मवर जाता त्यावेळीचं वय किती झालं ते लिहायचं आहे. डीडीचा नंबर लिहायचा आहे, डीडीची तारीख लिहायची आहे, कोणत्या बँकेमध्ये डीडी भरला ते आणि अमाऊंट लिहायची. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करूच्या अशा स्वरूपात लिहायचं आहे. म्हणजे SC ST VGNT NTB NTC NTD SBC OBC EWS ओपन, जी की तुमच्या कास्टला जागा असेल त्याच पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर ओपनला असेल तर ओपनला फॉर्मच्या जागा नाही, त्यामुळे ओपनला फॉर्म भरता येणार नाही. पुढचा तो शैक्षणिक अर्हता, यामध्ये अनुक्रमांक नंबर, तुमचं परीक्षा SC ST डिप्लोमा डिग्री काय असेल, बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी, श्रेणी तुम्हाला लिहायची. त्याचबरोबर कामाचा अनुभव शासकीय निमशासकीय असेल तर संस्थेचं नाव, प्रकार, कधीपासून कधीपर्यंत काम, एकूण वर्ष, महिना लिहायचं. त्याचबरोबर तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का, टिक मार्क करा, असल्या त्याचा तपशील लिहायचा आहे. तुम्ही सिक्वेन्स प्रमाणे कुठली डॉक्युमेंट जोडणार असाल ते लिहायचं आहे. डोमासाईल का हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर अर्धस्थिती राष्ट्रीय अभियान कर्मचारी काम करत आहे का हे सिलेक्ट करा, असेल तर त्याचा तपशील लिहा, नसेल तर नो करा. सही करायचे, दिनांक लिहायचा. त्याचबरोबर नमुना आहेत, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे. श्री यांचा मुलगा, तुमचे वडिलांचे व पतीचे नाव लिहा. याचा मुलगा मुलगी पती पत्नी काय असेल लिहा, वय वर्ष लिहा. राहणार लिहायचं आहे. तुमचं पदाचं नाव लिहायचं आहे. तुमची आज रोजी मुलांची संख्या किती आहे ते लिहायचं आहे. असे ते लिहा, नसेल तर 0 करा, असे तर त्याची तारीख टाका, स्वाक्षर करा, नाव टाका, ठिकाण आहेच आणि दिनांक तुम्हाला टाकायची आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच फॉर्म शेतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.